भाई आज ऑमलेट नहीं बनाऊंगा, आज तेल का ऑमलेट बनाऊंगा। तेल का ऑमलेट तर तुम्ही सर्वांनीच खाल्लं असेल, पण तुम्हाला माहिती आहे का की इंडियाचं स्ट्रीट फूड मार्केट हे 3.5 लाख कोटीपेक्षा जास्तच आहे। रस्त्याच्या कडेला दिसणारं स्ट्रीट फूड आकड्यांच्या बाबतीत मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना देखील मागे टाकतं। देशात 1 कोटीहून अधिक स्ट्रीट वेंडर आहेत आणि त्यातील बहुतेक लोक हे फूडच विकतात। त्यामुळे हा मार्केट $40 बिलियन पेक्षा जास्तचा आहे। स्ट्रीट फूड म्हणजे फक्त खाणं नाही, तर तो एक एम्प्लॉयमेंट जनरेटर आहे। तो कॅश इकॉनॉमीचा बॅकबोन सुद्धा आहे। ब्रेकफास्ट पासून डिनर पर्यंत भारतामधलं अर्ध्याहून जास्त जेवण हे फुटपाथ वरूनच येतं। रेस्टॉरंट बंद पडतात, मॉल्स बंद होतात, पण स्ट्रीट फूड हा असा बिझनेस आहे जो प्रत्येक क्रायसिस मध्ये सर्व्हाइव्ह करतो। कारण हे भारताचं कम्फर्ट फूड आहे, अफोर्डेबल आहे आणि प्रत्येक गल्लीमध्ये देखील अवेलेबल आहे। म्हणूनच जेव्हा आपण स्ट्रीट फूडला अनऑर्गनाइज म्हणतो, तेव्हा आपण एक गोष्ट विसरतो की हा बिझनेस अनऑर्गनाइज्ड आहे, पण छोटा नाही। हा भारताचा सायलेंट $1 बिलियन एम्पायर आहे।